नमस्कार मैत्रिणींनो, आपण इथे आंबे मोहर तांदळाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। आता ते स्वच्छ आपण 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता चांगलं धुवून झालेला आहे। आता त्यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि अर्धा ते 1 तास आपण भिजत घालणार आहोत। आता इथे ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत, काळे मनुके, पिवळे मनुके, काजू, बदाम, चारोळी। आता आपण अर्धा तास झालेला आहे, आपण गाळून घेऊया पाणी त्यामधलं। अशा प्रकारे छान भिजलेले आहेत आपले तांदूळ। आता आपण गॅसवर 1 पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मोठा चमचा भरून तूप टाकून दिलेला आहे आणि आपल्याला ते तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये, जेणेकरून आपली खीर एकदम चविष्ट होईल। सुकेही भाजू शकता, पण इथे मी भिजत घालून पाणी काढून भाजून घेत आहे। अशा प्रकारे आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घ्यायचे आहेत। मिक्सरमध्ये टाकलेले आहेत, आता वाटण्यासाठी घेऊया। जाडसरच वाटायचं आहे आपल्याला। तर पुन्हा एकदा गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि ड्राय फ्रूट्स भाजून घेऊया तुपामध्ये। वेलची टाकून दिलेली आहे, वेलची ठेचून घेतलेली आहे। तर चांगले आपण इथे तुपामध्ये ड्राय फ्रूट्स भाजून घेऊया। बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत। मस्त खरपूस भाजून झालेले आहेत आपले ड्राय फ्रूट्स। तर त्यामध्ये आपण तांदूळ टाकून देऊया, वाटलेले जाडसर तांदूळ। पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया। अशा प्रकारे आता तापवलेलं अर्धा लिटर दूध त्यामध्ये टाकून देऊया आणि चांगलं हलवून घेऊया। आता इथे आपल्या गोडानुसार आपण साखर टाकून दिलेली आहे। इथे मी 6 चमचे साखर टाकून दिलेली आहे। चांगला हलवत राहायचं आहे आपल्याला, नाहीतर आपली खीर खाली लागेल आणि करपट लागेल खाली लागल्याच्या नंतर। आणि इथे अर्धा ग्लास मी पाणी टाकून दिलेलं आहे त्यामध्ये। मस्त खिरीला उकळी आलेली आहे।
आणि झटपट होणारी खीर आहे ही, कारण आपण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि भिजत पण घातलेले होते, त्यामुळे खीर एकदम स्वादिष्ट लागते. मस्त सुवास सुटलेला आहे खिरीचा, कारण आंबेमोहोर तांदूळ आहे ते. आंबेमोहोर तांदळाला खूप सुवास असतो, त्यामुळे आपली खीर ही मस्त झालेली आहे. तर छान तांदळाची कणी शिजून झालेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता, खूप मस्त खीर झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली झटपट आंबेमोहोर तांदळाची खीर तयार झालेली आहे. खूपच मस्त. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि व्हिडिओ बघा. अशी मस्त खीर झालेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.